तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. मी माझ्या ब्लॉगमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोअर करत असतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता मी ब्लॉग स्टार्ट करतोय आपल्या मोदीच्या स्मशानभूमीतून, बघू शकता तुम्ही. तर आज आपण चाललो आपल्या सोलापुरात असलेल्या भुईकोट किल्ल्याला, जिथं खूप अफवा आहेत. तर आपण आज जाणार आहे आपल्या सोलापूरमधून. तर आपणच पहिला चाललोय असं मला तर वाटतंय. तर आपण आतमध्ये जाऊ, बघू एकदा काय एक्सप्लोअर करू आतमध्ये. तर आता तर मी एकटाच आहे, आपण एका भावाला घेणार आहे कारण कॅमेरा हँडलसाठी ते, आणि आपण आतमध्ये जाऊ आणि बघू. आली की समोर झाली गोवा बघा, 4 पार्सल आहे. One eternity later. तर भावांनो आपण चाललो, इथं वॉचमॅन असतं, जाऊ देत ना आत. तरी आपण सावकाश चाललो, आवाज नाही करता. वॉचमॅन एक दिसून आहे, बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दिसेल. तर भावांनो आपण जागा शोधत आहे आत जायला. आता माझा आवाज तुम्हाला कमी येत असेल कारण तो वॉचमॅन आहे, त्याला लपून लपून आम्ही चाललो. तर बघू आपल्याला जागा भेटते का इकडून जायला आतमध्ये. तिकडून तर गेट बंद असतं. चला.
तुम्ही बघू शकता जे आपल्या किल्ल्यामध्ये एक तलाव आहे तिघीचं. आपण आलेलो आहे डोक्याला, तुम्ही येऊ नका डोक्याला. इथलं वातावरण बघू शकता, सुख शांती समृद्धमय आहे. फक्त माझं बघून तुम्ही येऊ नका. हे इलिगल आहे असं येणं, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलो. तर माझ्यावर केस ते होऊ शकतील, तर तुम्ही माझं बघून येऊ नका. आणि जर कोण केस करणार असेल तर त्यांना एवढंच सांगायचं आहे की मी फक्त माहिती देण्यासाठी आलेलो आहे, मी कसं मजा मस्तीसाठी आलो नाही. तर प्लीज समजून घ्या मला पण. One eternity later. पडली तिथनं घसरला डायरेक्ट खाली. शपथ आप्पा शूट घ्यायला पाहिजे होतं मी. शपथ शूट घेतलो असतो ना आता. लय भयंकर, खरं लय भयंकर गेलो खाली. लय फास्ट आलो तर लय फास्ट आलो, मला पटकन तेवढं क्लिक झालं नाही. आई घातली इथनं जी घसरला तिकडं खाली डायरेक्ट. भावानं असले चप्पल कधी घेऊ नका. तुमचा भाऊ आता पडलेला आहे इथं, बघू शकतो चिकल विकत जे काय माझी पाटली हो. शपथ सोडतो कुठं गेलो. लय फास्ट आलो डायरेक्ट इथनं तिथं. डोकं समजून झालं मध्ये. म्हणून तुम्हाला मला तो व्यवस्थित म्हणजे असं पकड ठेवा. माझ्यावर नाव येऊन घेऊ मग. पडलो तुमच्या जबाबदारीवर पडलो म्हणून. घ्याच अशी 100वाली चप्पल घ्यायचं सोडून तसली 250वाली चप्पल घेतली का घसरून पडले. कशी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये. तर भावानं हे सगळं करतोय खास तुमच्यासाठी, तुम्हाला प्लेस दाखवण्यासाठी. फॉलो करा, सबस्क्राईब करा. आलेलं आहे, सेफ्टी आहे बाहेर. चला. तर भावानं तुम्ही बघू शकता सगळे मासे इकडे येऊन मरून पडलेले आहेत. पाणी प्रदूषण. वाजता लय घाण लागलं इथं. कशामुळे मेलं तो तुमचं काय कशामुळे मेलेत? जलप्रदूषण इथलं तर जलप्रदूषण आणि स्वच्छ तर केले नसतील असं मला वाटतं. इथं पाणी कुठं येतं? इथं पाणी कुठं येतं? पाणी झरेत ये. हां खाली. जेव्हा मंदिराचं हे झालं का म्हणजे आधीपासून तलाव आहे, पण त्याला अजून जरा जास्त खोदून आहे ना झरे तयार करून इथून पाईपलाईन पण आहे वाटतं असं मी ऐकलो. कारण मध्ये पाणी काढून आतलं सगळं साफ करण्यासाठी पाईपलाईन करून घेतली होती आधी. मग हे त्याच्यानंतर पाईपलाईन बुजवली का नाही आपल्याला माहित नाही, पण अजून पण ती पाईपलाईन चालू आहे असं आपल्याला माहिती आहे. आपण मगाशी त्या मंदिरापासून आला बघा असं ब्रिज सारखं आहे बघा, ती पाणी तिथनं पडतंय. ते घाण पाणी येतं, घाण पाणी वरचं सगळं ते गटरीचं पाणी येतं. गटरीचं पाणी म्हणण्यापेक्षा ती वापरलेली त्यांनी पाणी तिथं खाली येते आणि तीच ह्यात जाऊन असं झालं वाटायला मला. प्रशासनाने याच्यावर कायदेशीर कारवाई करावी जे काय होतं, आणि माशांचा जीव वाचवावा असं मला वाटतं. One eternity later. भावाला सोडलेला आहे. भाऊ सीन भारी झालेला आहे आजचा. आपण जाऊ आमुषाला परत. पण ती सीन सगळ्यांना खोटं वाटणार, शपथ सांगतो. पण ते सीन तुम्हाला खोटं वाटतंय, पण कॅमेरा बंद होता. खरंच आपण चढाला म्हणून कॅमेरा बंद केला, नाही तर शपथ सांगतो मी कॅमेरा जर चालू ठेवलो असतो का. तुम्हाला वाटत असेल सीन उगा जाऊन झोपला असेल तिथं. मला काय हे नाही कारण झोपायचं कुठे. एवढे कपडे काढून जायला व्हिडिओचा काय. आपण लोकांना म्हणतो की मानू नका म्हणू नका, पण चला बाबा चल. गुड नाईट, स्वीट ड्रीम. थँक्यू आल्याबद्दल. 2 वाजलेत, बायको येत नाही. बसायला असं असते बायकोची भीती म्हणून लग्न करू नका लवकर. तर चला निघतो मी बी घराकडं. हां.